तुमच्या सिल्कच्या साड्यांचे ब्लाऊज जास्तीत जास्त काळ टिकण्यासाठी कसे स्टोअर करायचे आणि त्याची कशी काळजी घ्यायची याच्या जर सगळ्या टिप्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बऱ्याच दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केलेला ज्याच्यामध्ये सिल्कच्या साड्यांची काळजी तुम्ही कशी घेऊ शकता आणि त्याला जास्तीत जास्त काळ टिकवू शकता हे शेअर केलेलं. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सिल्कच्या साड्यांवरचे जे ब्लाऊज आहेत त्याची तुम्ही कशी काळजी घेऊ शकता आणि त्याला कसं तुम्ही जास्त काळापर्यंत टिकवून ठेवू शकता, त्याला कसं तुम्ही दीर्घकाळ आयुष्य देऊ शकता हे शेअर करणार आहे. तर बऱ्याचदा असं होतं की आपल्या 10-20 वर्षांपूर्वीच्या ज्या सिल्कच्या साड्या असतात त्या अगदी सुंदर टिकतात, पण जे त्याच्यावरचे ब्लाऊज आहेत ते आपल्याला नक्की कधीतरी दगा देतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच मी तुमच्यासोबत 10 टिप्स शेअर करणार आहे ज्याच्यामुळे तुमचे जे ब्लाऊज आहेत ते जास्त काळापर्यंत टिकू शकतात. तर मग या सगळ्या टिप्स कोणत्या आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्या सगळ्यात पहिली जी टिप आहे ती आहे ब्लाऊज मार्जिन. आता बऱ्यापैकी सगळ्यांनाच ही सवय असेल, ज्या मोस्टली आपल्या सिल्कच्या साड्या असतात, ज्या एकदम महाग अशा आपण साड्या घेतो, तर त्याच्यावरचे जे ब्लाऊज आहेत तर ते शिवताना शक्यतो आपण रेग्युलर ब्लाऊजला शिवतो त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त मार्जिन ठेवायला पाहिजे. बिकॉज बऱ्याचदा असं होतं की आपली तब्येत इकडे तिकडे होते. मोस्टली जर लग्नाला साड्या असतील तर आपली डिलिव्हरी नंतर वगैरे तब्येत वाढते. तर मग त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ते जे ब्लाऊज आहेत त्याच्या ज्या मार्जिन आहेत त्या थोड्याशा जास्त ठेवलं पाहिजे. मी सुद्धा माझ्या लग्नातले जे ब्लाऊज आहेत त्याच्या मार्जिन थोड्या जास्त ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे शक्यतो ते आपल्याला नंतर देखील बसतात. बिकॉज काही जण असं करतात की ब्लाऊज मिसफिट होऊ नये किंवा घातल्यावर ते वेगळा दिसू नये, त्याच्यामुळे शक्यतो ब्लाऊजला तितकीशी मार्जिन ठेवत नाहीत. पण जरी तुम्ही मार्जिन ठेवली तरी तो ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित बसू शकतो. जी मार्जिन आहे ती थोडीशी पाठच्या साईडला फोल्ड करायची, म्हणजे त्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती देखील तुम्हाला व्यवस्थित येते. तुम्ही टेलर लोकांना विचारून छान अशी फिटिंग करून घेऊ शकता. तर आता जी दुसरी टिप आहे ती आहे ब्लाऊज स्टोरेज. तर बऱ्याचदा असं होतं की आपण साडीच्या घडीमध्येच ब्लाऊजला स्टोअर करतो, तर शक्यतो तसं करू नका. बऱ्याचदा आपल्या ब्लाऊजवरती बरंच काही डिटेलिंग केलेलं असतं. हल्ली आपण ब्लाऊजवरती एम्ब्रॉयडरी वगैरे पण करून घेतो. तर मग अशा ब्लाऊजमुळे तुमची जी साडी आहे ती कम्प्लिटली डॅमेज होऊ शकते. त्याच्यामुळे ब्लाऊज शक्यतो तुम्ही वेगळ्या अशा फोल्डरमध्ये ठेवू शकता. तर आता ब्लाऊज पण तुम्ही स्टोअर करायच्या वेळेला तुम्ही वेगळे असे जे कॉटनचे फोल्डर्स मिळतात, हल्ली सुंदर सुंदर असे कॉटनचे असे छान जाळ्या वगैरे असलेले फोल्डर्स मिळतात, तर मी तुमच्यासोबत एक शेअर करते. तर हे बेसिकली मी ॲमेझॉनवरून घेतलेले आहे. तर सध्या आता मी ह्याच्यामध्ये एक साडी ठेवलेली आहे, पण सेम अशाच फोल्डरमध्ये मी जे ब्लाऊज आहे सिल्कच्या साड्यांचे ते देखील ठेवते. आता तुम्ही इथे बघितलं तर याला छान असं इथे नेट दिलेला आहे, त्याच्यामुळे त्या ब्लाऊजपर्यंत देखील हवा अशी व्यवस्थित पोचते. तर मग शक्यतो तुम्ही अशा प्रकारच्या हे जे फोल्डर्स आहेत याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता वेगळे काही फोल्डर्स देखील मिळतात ज्याच्यामध्ये अक्षरशः प्लास्टिक वापरलेलं असतं आणि त्याला कुठेही म्हणजे श्वास घ्यायला अशी जागा नसते, तर शक्यतो तसे फोल्डर्स अजिबात घेऊ नका. त्याचबरोबर तुम्ही जर तुमचे ब्लाऊज आहे ते जर हँगर्सला अडकवत असाल तर मग हल्ली पॅडेड हँगर्स देखील मिळतात जे अगदी ब्लाऊजच्या शेपचे असतात. तर मग तुम्ही तसे हँगर्स घेऊ शकता आणि त्याला तुम्ही तुमचा ब्लाऊज लावून ठेवू शकता. शक्यतो तुम्ही ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत त्याच्यामध्ये अजिबात सिल्कचे ब्लाऊज स्टोअर करून ठेवू नका. प्लास्टिकमुळे ब्लाऊजला अजिबात हवा मिळणार नाही आणि लवकरात लवकर तुमचे ब्लाऊज डॅमेज होतील. त्याच्यामध्ये ह्युमिडिटी पकडून ते लवकर खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे शक्यतो प्लास्टिकमध्ये कधीही तुमचे ब्लाऊज सुद्धा कोणत्याही सिल्कच्या साड्या ठेवू नका. तर आता जी तिसरी टिप आहे ती आहे सिलिका जेल्स. तर जेव्हा तुम्ही अशा कंटेनर्समध्ये तुमचे ब्लाऊज स्टोअर करून ठेवता तेव्हा शक्यतो त्याच्यामध्ये नॅफ्थलिन बॉल्स किंवा म्हणजे सिलिका जेलचे तसले पॅकेट्स असतात तर ते टाकायला अजिबात विसरू नका. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर मॉइश्चर वगैरे ट्रॅप झालं तर ते शोषून घ्यायला मदत होते. त्याचबरोबर तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा देखील उपयोग करू शकता. तर ती जी पानं आहे ती थोडीशी उन्हामध्ये वाळवायची, त्यातलं जे सगळं पाणी आहे ते निघून जाऊ द्यायचं आणि मग ती जी पानं आहे ती तुम्ही अशा फोल्डर्समध्ये टाकू शकता, ज्याच्यामुळे ते मॉइश्चर ॲब्झॉर्ब व्हायला मदत होते त्याच्यामधलं. त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये डांबर गोळ्या पण टाकू शकता, पण शक्यतो डांबर गोळी टाकताना ते डायरेक्ट अशी त्या फोल्डरमध्ये टाकू नका. तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये ती डांबर गोळी बांधून त्याला गाठ बांधून मग तुम्ही ती त्या फोल्डरमध्ये टाकू शकता. बिकॉज बऱ्याचदा असं होतं की डांबर गोळीचा डायरेक्ट तुमच्या साडीशी तुमच्या ब्लाऊजशी कॉन्टॅक्ट आल्यावरती त्याचा त्या ब्लाऊजवरती डाग पडू शकतो. त्याच्यामुळे या गोष्टीची देखील काळजी घ्या. त्याचबरोबर तुम्ही जर एकदम दमट हवामानात राहत असाल तर तुम्ही लवंगांचा देखील उपयोग करू शकता. लवंग एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये टाईट अशी बांधायची, म्हणजे 4-5 अशा लवंगांच्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता आणि मग त्या कॉटनच्या एका कापडामध्ये बांधायच्या आणि मग तुम्ही त्या फोल्डरमध्ये ठेवू शकता. त्याच्यामुळे सुद्धा छान असं ते मॉइश्चर ॲब्झॉर्ब होतं. बाय द वे मला ही जी टिप होती ती पुण्यातलं जे पेशवाई दुकान आहे तिथल्या एका आजोबांनी सांगितलेली.
त्या दुकानामध्ये ते असे कामाला होते आणि त्यांनी ॲक्च्युली मला ही खूप चांगली अशी टिप सांगितलेली आणि मी सध्या तीच फॉलो करते. आता जी चौथी टिप आहे ती आहे स्वेट पॅड्स. तर आता बऱ्याच जणांना स्वेट पॅड्स वापरायला अजिबात लक्षात राहत नाही. आपण असं होतं की मेन टायमिंगला आपण ब्लाऊज घालायला लागतो आणि मग आपल्या लक्षात येतं की आपल्याकडे स्वेट पॅड्स नाही आहेत. तर शक्यतो सिल्कच्या साड्यांमध्ये स्वेट पॅड्स वापरायला अजिबात विसरू नका. बिकॉज तुम्ही जर पाहिलं असेल अक्षरशः त्या सिल्कच्या ब्लाऊजवरती असे तुमच्या घामाचे डाग बरोबर दिसतात आणि त्याच्यामुळे ब्लाऊज तुमचा कम्प्लिटली असा डॅमेज होतो. म्हणजे अक्षरशः तुमचा जो हातांचा कलर आहे आणि जो तुमच्या अंडरआर्म्सचा जो ब्लाऊजचा कलर असतो तो अतिशय वेगळा दिसायला लागतो. तर मग स्वेट पॅड्सचा एखादा स्टॅक असा तुमच्यासोबत नेहमी राहू द्या. त्याचबरोबर तुम्ही स्वेट पॅड्स न विसरण्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता. तुम्ही अगोदरच जी साडी नेसणार आहात त्याच्या ब्लाऊजला तुम्ही स्वेट पॅड्स लावून ठेवू शकता. म्हणजे ऐन टायमिंगला तुम्हाला जास्त कन्फ्युजन होणार नाही आणि ऐन टायमिंगला तुमची गडबड होणार नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुमची कोणती साडी नेसायची हे ठरणार आहे त्याच वेळेला तुम्ही ब्लाऊजला स्वेट पॅड लावून ठेवू शकता. त्याच्यामुळे तुमचा ब्लाऊज जास्तीत जास्त वेळापर्यंत टिकेल. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर तसे डाग लवकर निघत देखील नाहीत. आणि बऱ्याचदा असं होतं की तुम्ही ते एखाद्या फंक्शन्सला वगैरे साड्या नेसतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळ त्या तुमच्या अंगावरती राहिलेल्या असतात आणि जितका तुम्ही जास्त वेळ घालता तितका जास्त घामामुळे तो ब्लाऊज जो आहे तो डॅमेज होतो. त्याचा जो कलर आहे तिथला तो कम्प्लिटली फेड आउट होतो आणि लवकरात लवकर मग तो ब्लाऊज जो आहे तो त्या भागावरती डॅमेज होतो. आता जी 5वी टिप आहे ती आहे ब्लाऊज लाईनिंग. तर आता शक्यतो ही गोष्ट कोणी अवॉइड करत नाही पण तरी काही जणांना असं सवय असते की ब्लाऊज त्यांना अस्तरमुळे जास्त जाड वाटतो किंवा थोडासा घालायला अनकम्फर्टेबल वाटतो त्याच्यामुळे अस्तर लावत नाहीत. तर मग शक्यतो सिल्कच्या साड्यांना अस्तर हे असू द्या. म्हणजे कधीतरी अशा रेग्युलर वापरातल्या थोड्याशा कॉटनच्या ब्लाऊजला चालू शकतो तुम्ही न अस्तर लावलेलं. पण शक्यतो सिल्कच्या साड्यांना अस्तर लावायला कधीही विसरू नका. सिल्कच्या साड्यांना अस्तर इज व्हेरी व्हेरी मस्ट आणि ते असायलाच हवं. त्याच्यामुळे जो तुमचा ब्लाऊज आहे तो देखील दीर्घकाळ टिकतो. आता जी 6वी टिप आहे ती आहे ब्लाऊजच्या पण घड्या बदला. तर आता हे तुम्ही ऐकलं असेल की ज्या सिल्कच्या साड्या असतात त्याच्या घड्या या बदलायला हव्यात. म्हणजे तुमची जी घडी अशी असेल तर ती नंतर थोड्या दिवसांनी 2-3 महिन्यांनी ती अशी करून ठेवायला लागते. अदरवाईज त्या घडीवरती साडी जाण्याचा चान्स असतो. तर मग हीच गोष्ट तुम्ही ब्लाऊजच्या बाबतीत देखील फॉलो करायला हवी. तुमच्या ब्लाऊजच्या ज्या घड्या आहेत त्या देखील तुम्ही बदलू शकता. बिकॉज सिल्कचे ब्लाऊज असल्यामुळे ते देखील त्यांच्या घडीवर जाऊ शकतात. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही जेव्हा साड्यांच्या घड्या बदलता त्याच वेळेला तुम्ही ब्लाऊजच्या पण घड्या बदलत जा ज्याच्यामुळे जास्त काळ तुमचा ब्लाऊज तुमच्यासोबत राहू शकतो. आता जे 7वी टिप आहे ती आहे अवॉइड हेवी एम्बेलिशमेंट्स. तर आता रिसेंटली हा खूप ट्रेंड आहे की सिल्कच्या साड्यांचे जे ब्लाऊज आहेत त्याच्यावरती भरभरून अशी एम्ब्रॉयडरी करून घ्यायची. पण जेवढी जास्त तुम्ही एम्ब्रॉयडरी कराल तितकी तुमच्या ब्लाऊजची जी लाईफ आहे ती कमी होणार आहे. बिकॉज ऑब्व्हियसली सिल्क थोडंसं नाजूक असतं. ते तितकाच असा लोड हँडल करू शकत नाही. म्हणजे जितकं तुम्ही त्याच्यावरती खड्यांचं वगैरे डिझाईन करणार आहात ऑब्व्हियसली ते डिझाईन करताना त्याला सुई वगैरे लागलेली असते. त्याच्यामुळे तो जो ब्लाऊज आहे तो त्या जागेवर डॅमेज होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्याच्यावरती ते खड्यांचं वगैरे भरपूर वेट असतं. त्याच्यामुळे तो ब्लाऊज लवकर असा खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे जरी तुम्हाला एम्ब्रॉयडरी वगैरे करायची असेल तरी शक्यतो अशी लाईट एम्ब्रॉयडरी करा, कमी एम्ब्रॉयडरी करा. म्हणजे उगाचच खूप जास्त भरगच्च अशी एम्ब्रॉयडरी करू नका. म्हणजे एखाद दुसऱ्या ब्लाऊजपर्यंत ठीक असतं पण अक्षरशः सर्रास सगळ्या ब्लाऊजवरती एम्ब्रॉयडरी करून घ्यायचा टाळा. आणि मला असं वाटतं की खूप जास्त ब्लाऊजवरती जर डिझाईन करून घेतलं तर कुठेतरी साडीचा जो शो आहे तो देखील कमी होतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ब्लाऊज देखील एम्ब्रॉयडर करून घेता त्यावेळेला ते ब्लाऊज पण अशा थोडी सोबर पद्धतीने एम्ब्रॉयडरी त्याच्यावरती करा. म्हणजे उगाचच खूप जास्त भरगच्च अशी ब्लाऊजवरती एम्ब्रॉयडरी करू नका की ते तुमचा जो ब्लाऊज आहे त्याच्याकडे सगळं लक्ष जाईल आणि साडीवरती तुमच्या अजिबात लक्ष राहणार नाही. तर इथे तुम्हाला 2 फायदे होतात. ते म्हणजे तुमच्या साडीकडे देखील व्यवस्थित लक्ष जातं आणि जो तुमचा ब्लाऊज आहे तो देखील जास्त काळ टिकतो. आता जी 8वी टिप आहे ती आहे हँड वॉश. तर आता जेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की तुमचा जो ब्लाऊज आहे तो थोडासा खराब झालेला आहे तर अशा वेळेला तुम्ही त्याला घरच्या घरी एकदम कमी अशी डिटर्जंट पावडर टाकून तुम्ही त्याला वॉश करू शकता. शक्यतो त्याला हाताने धुवा आणि अजिबात जास्त डिटर्जंट त्याच्यामध्ये टाकू नका. एकदम थोडंसं असं डिटर्जंटची पावडर टाकून तुम्ही त्याला वॉश करू शकता. कधी कधी जर खरंच तो जास्त खराब झालेला नसेल तर गरज देखील नसते. त्याचबरोबर तुमच्या एखाद्या ब्लाऊजवरती जर डाग पडलेला असेल आणि तो तुमच्या लक्षात आला तर शक्यतो तो ब्लाऊज जास्त वेळ असा त्या ब्लाऊजवरती राहून देऊ नका. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं की आज तुमच्या ब्लाऊजवरती डाग पडलेला आहे तर शक्यतो घरी गेल्याबरोबर तुम्ही तो धुवू शकता. त्याच्यामुळे तो जास्तीत जास्त काळ राहून उगाच असं तुमच्या ब्लाऊजला डॅमेज करणार नाही. शक्यतो हळदीच्या वगैरे कार्यक्रमांना असं होतं की ब्लाऊजवरती डाग पडतो
आणि आपण तो उगाचच कशाला लगेच धुवायचा, म्हणून आपण तो धुत नाही. ब्लाऊज खराब होईल म्हणून तो आपण धुत नाही, पण शक्यतो तसं करू नका. जो ब्लाऊजवर पडलेला डाग आहे तो जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर तुम्ही वॉश करा आणि त्याला तुम्ही घरच्या घरी वॉश करू शकता. त्याचबरोबर जर थोडासा असा हट्टी डाग असेल तर तुम्ही ड्राय क्लिनिंगला देऊ शकता. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ब्लाऊज सुकत टाकता तेव्हा शक्यतो ते खूप जास्त असं जे हार्श ऊन असतं तिथे अजिबात सुकत टाकू नका. शक्यतो जी माइल्ड अशी सनलाईट असते, म्हणजे जी बाल्कनीमध्ये वगैरे येते की एकदम असे हार्श सनलाईट अशी येत नाही, तर तुम्ही तशा ठिकाणी ते सुकत घालू शकता, ज्याच्यामुळे ब्लाऊज अजिबात डॅमेज होणार नाही. शक्यतो जे सिल्क असतं त्याला डायरेक्ट ऊन जे म्हणजे असं एकदम जे भडक ऊन असतं ते त्याला सहन होत नाही. त्याच्यामुळे शक्यतो जे असं कमी सनलाईट असते त्याच्यामध्ये तुम्ही त्याला सुकत घालू शकता. आता जे 9वी टिप आहे ती आहे अवॉइड स्प्रेइंग परफ्युम्स डिरेक्टली. तर आपल्याला अशी सवय असते की आपण परफ्यूम घेतो आणि तो एकदम असा त्या साडीवरती किंवा त्या ब्लाऊजवरती मारतो, ज्याच्यामुळे त्या साडीवरती आणि ब्लाऊजवरती डाग पडू शकतात. बिकॉज खरंच असे काही काही परफ्युम्स असतात ज्याचे डिरेक्टली असे डाग तुमच्या कपड्यांवरती पडतात. तर मग ही गोष्ट शक्यतो टाळा. तर याच्यासाठी तुमच्या अंगावरती परफ्यूम जास्त वेळ राहील तसे काही काही पॉईंट्स असतात जे की तुमच्या नेकच्या इथे असतात, तुमच्या हाताच्या रिस्टवरती असतात. त्याचबरोबर तुमच्या पायांच्या म्हणजे जो आपला गुडघा असतो त्याच्या मागे त्या जागेवर जर तुम्ही परफ्यूम स्प्रे केला तर तो जास्तीत जास्त वेळ तुमच्या बॉडीवरती राहतो. त्याच्यामुळे शक्यतो कपड्यांवरती परफ्यूम स्प्रे करू नका. तुम्ही जे जे पॉईंट्स आहेत तुमच्या बॉडीवरचे त्या जागेवरती तुम्ही परफ्यूम स्प्रे करू शकता, ज्याच्यामुळे तो स्मेल जो आहे तो तुमच्या बॉडीवरती जास्त वेळ राहील देखील. त्याचबरोबर तुमचे कपडे जे आहे, तुमचा जो ब्लाऊज आहे तो देखील डॅमेज होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही परफ्यूम वापरण्याच्या अगोदर तुमच्या स्किनवरती थोडंसं वॅसलीन लावू शकता, जे आपला वॅसलीन पेट्रोलियम जेली असतात ते. तर त्याच्यामुळे देखील जो परफ्यूम आहे तो जास्त वेळ तुमच्या बॉडीवरती राहतो. आणि आता 10वी आणि जी शेवटची टिप आहे ती आहे रेग्युलर इन्स्पेक्शन्स. तर आता तुमचे जे ब्लाऊज आहे ते मध्ये मध्ये काढून असं थोडंसं त्याला चेक करत जा. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुमचे जे ब्लाऊजचे थ्रेड असतात ते थोडेसे लूज झालेले असतात, किंवा मग समजा असे जे आपण मागे लटकन वगैरे लावतो तर ते कधी कधी निघालेले असतात, तर तो नाडा वगैरे काहीतरी खराब झालेला असतो, किंवा मग असं कुठेतरी बटन्स वगैरे जे असतात ते काहीतरी निघालेले असतात. तर मग तुम्ही जर असं रेग्युलरली तुमच्या ब्लाऊजला जर चेक केलं तर शक्यतो जे मेन टायमिंगला जो आपला प्रॉब्लेम होतो, मेन टायमिंगला आपल्या लक्षात येतं की अरे बापरे आपलं ब्लाऊजचं हे असं झालेलं आहे, किंवा आपल्या ब्लाऊजचं जे बटन आहे ते तुटलेलं आहे, तर आता ऐन मुमेंटला काय करायचं. तर शक्यतो असे ज्या गोंधळाच्या गोष्टी आहेत त्या देखील एकदम ऐन टायमिंगला होत नाहीत. त्याच्यासाठी तुम्ही तुमचा ब्लाऊज आहे तो रेग्युलरली थोड्या थोड्या इंटरवल नंतर चेक करू शकता. त्याच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का ते तुम्ही चेक करू शकता. आता रिसेंटली माझ्यासोबत पण झालेलं, माझ्या जे ब्लाऊजचं जे लटकन होतं, जे मी मागच्या साईडला जो तो नाडा असतो तर तो निघालेला, आणि मग ऐन मुमेंटला मला ते सेफ्टी पिननी अटॅच करायला लागलं. तर बऱ्याचदा असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामुळे शक्यतो असं ब्लाऊजचा रेग्युलर टायमिंग्सला असं इन्स्पेक्शन करायचा. तर मग या होत्या 10 टिप्स ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचे जे ब्लाऊज तर मग या ज्या सगळ्या टिप्स होत्या त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर मग व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला जर माझे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ते फुकट असतं आणि बाजूलाच एक बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.